सनस्क्रीन घेऊ की सनब्लॉक घेऊ? सनस्क्रीन, सनब्लॉक दोन्ही एकच आहेत की वेगवेगळे आहेत? जर सनस्क्रीन मार्केटमध्ये आहे तर सनब्लॉकची काय गरज? सनस्क्रीन फक्त मुलींनीच लावायचं असतं की मुलांनी पण लावायचं? तर बीचवर जाणार आहे, मग मी किती SPF चं सनस्क्रीन लावलं पाहिजे? स्विमिंग करताना सनस्क्रीन गेलं तर मी घराच्या बाहेर जातच नाही, मग मी कशाला लावू सनस्क्रीन वगैरे आणि उगाच पैसे वाया घालवू? सनस्क्रीनमुळे पिंपल्स येतात का? हो, पण केव्हा? जेव्हा तुम्ही योग्य ती माहिती नसल्यामुळे सनस्क्रीन असंच रॅन्डम उचलून काहीतरी लावता ना, तेव्हा तुम्हाला 100% पिंपल्स येणार आहेत. आणि तुम्हाला जर पिंपल्स नको असतील आणि फक्त तुम्हाला प्रोटेक्शन हवं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. कारण या व्हिडिओमध्ये मी सनस्क्रीन, सनब्लॉकबद्दल सगळे जे डाऊट्स आहेत ते सगळे मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. पॉइंट नंबर 1, मुळात सनस्क्रीन आणि सनब्लॉक नक्की काय असतं? आपल्याला एवढं तर माहित आहे की सनस्क्रीन असो किंवा सनब्लॉक असो, दोघं सुद्धा आपल्याला सूर्यापासून जे अतिनील किरण असतात त्याच्यापासून प्रोटेक्शन देणार आहे, हे एवढं तर आपल्याला माहित असतं. पण तुम्ही कधी विचार केलाय का की सूर्याची फक्त एकच किरण असते का? तर नाही. सूर्याचे जे किरण असतात त्याच्यामध्ये 3 प्रकार असतात. तर ते पहिलं म्हणजे UVA, UVB आणि UVC. तुम्ही म्हणाल UVC म्हणजे काय असतं? आम्ही UVA, UVB आम्ही हे 2 तर किरण ऐकलेत. पण हे UVC काय आहे? तर ही सुद्धा सूर्याची अतिनील किरणच आहे, पण ती पृथ्वीपर्यंत येत नाही, त्याच्यामुळे कोणीच त्याबद्दल काही बोलत नाही. म्हणूनच सनस्क्रीनमध्ये कधीही आपण UVA आणि UVB या 2च किरणांबद्दल ऐकतो, कारण या 2च फक्त जे किरण असतात ते पृथ्वीपर्यंत येतात आणि आपल्याला डॅमेज करत असतात. आता सगळ्यात आधी आपण UVA रेजबद्दल बोलणार आहोत. UV म्हणजेच अल्ट्राव्हायलेट आणि A म्हणजे एजिंग. तर अल्ट्राव्हायलेट एजिंग रेज ज्याची वेव्हलेंथ आहे ती खूप लॉंगर असते, जी त्वचेच्या आतल्या डर्मिस लेअर पर्यंत जाते. तुम्ही आता बघताय ही आपली त्वचा आहे, बरोबर? तर ही जी समोर आपल्याला दिसते त्याला म्हणतात इपिडर्मिस. इपिडर्मिसच्या आतली त्वचा त्याला म्हणतात डर्मिस आणि डर्मिसच्या सुद्धा आतली लेअर जी असते त्याला म्हणतात हायपोडर्मिस. UVA ही जी रेज आहे ती खूप खोलवर जाते, म्हणजे जी डर्मिस लेअर आहे त्याच्या खोलवर जाऊन ती डॅमेज करते स्किनला. ज्याच्यामुळे काय होतं तर कोलॅजन असतं. कोलॅजन म्हणजे काय? तर स्किनमधली इलॅस्टिसिटी, ठीक आहे, स्किनमधली जी इलॅस्टिसिटी असते ती कमी करत जाते. इलॅस्टिसिटी कमी झाल्यामुळे आपल्याला फाईन लाईन्स, रिंकल्स, डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन असे सगळे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. जर तुम्ही घरात बसला असाल किंवा कारमध्ये सुद्धा जर बसला असाल तरी सुद्धा UVA जी रेज आहे ती काचेतून, विंडोतून आपल्या घरात, कारमध्ये आतमध्ये येते आणि तरी सुद्धा ती आपली स्किन डॅमेज करते. आताच आपण UVA बद्दल बोललो, आता UVB बद्दल आपण बोलूया. UVB म्हणजेच UV आणि B. UV म्हणजे तुम्हाला जसं मी सांगितलं अल्ट्राव्हायलेट म्हणतात UVला, आणि B म्हणजे बर्निंग. UVB जी रेज आहे ती शॉर्टर वेव्हलेंथची असते, म्हणजेच ह्याची जी वेव्हलेंथ असते ती शॉर्टर असते. UVA ची वेव्हलेंथ मी सांगितलं की खूप मोठी असते, वेव्हलेंथ ही लॉंगर असते आणि ही असते वेव्हलेंथ शॉर्टर. UVB ही जी वेव्हलेंथ आहे ती काय करते की आपला जो स्किनचा वरचा सरफेस आहे, म्हणजेच ही जी सरफेस लेअर आहे म्हणजेच इपिडर्मिस ती डायरेक्ट डॅमेज करते, ज्याच्यामुळे सनबर्न, रेडनेस, इरिटेशन हे सगळे आपल्याला प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. हे UVA जी आहे ती काचेतून, विंडोतून आतमध्ये येते, पण UVB जी आहे ती काचेतून, विंडोतून आत येत नाही. पॉइंट नंबर 2, सनस्क्रीन आणि सनब्लॉक याच्यामध्ये डिफरन्स काय आहे? तर सगळ्यात आधी मी तुम्हाला दोघांमधला टेक्स्चर सांगते की सनस्क्रीन मधला टेक्स्चर कसं असतं आणि सनब्लॉक मधला टेक्स्चर कसं असतं. तर सनस्क्रीन मध्ये जे टेक्स्चर असतं ते थिन असतं, म्हणजेच पातळ असतं, आणि सनब्लॉक मध्ये जे टेक्स्चर असतं ते थिक असतं, म्हणजे जाडसर असा क्रीम सारखा एकदम असा असतं. दुसरा मुद्दा म्हणजे इन्ग्रेडियंट्स. आता सनस्क्रीन मध्ये ऑक्सिबेन्झोन आणि ॲवोबेन्झोन हे 2 इन्ग्रेडियंट्स असतात. तसंच सनब्लॉकचं बघायला गेलं तर झिंक ऑक्साईड आणि टायटॅनियम डायऑक्साईड हे 2 प्रकारचे इन्ग्रेडियंट्स सनब्लॉकमध्ये आपल्याला बघायला मिळतात. ऑक्सिबेन्झोन आणि ॲवोबेन्झोन ज्याच्यामुळे व्हाईट कास्ट जे आहे, म्हणजेच पांढरी परत ज्याला आपण म्हणतो, ती सनस्क्रीन फारशी देत नाही. तेच जर तुम्ही सनब्लॉकमध्ये बघायला गेलं तर सनब्लॉकमध्ये तुम्हाला थोडी हलकी तरी पांढरी परत तुम्हाला दिसेल, कारण त्याच्यामध्ये झिंक असतं. झिंकमुळे पांढरी परत आपल्याला बघायला मिळते. काही असे सनब्लॉक असतात जे म्हणतात की नो व्हाईट कास्ट, हे ते याव त्याव सगळं असं नो व्हाईट कास्ट वगैरे त्याचे दावा करतात, पण नाही, सनब्लॉकमुळे आपल्याला थोडी तरी हलकी का होईना पांढरी परत आपल्याला दिसते.
तिसरा पॉइंट म्हणजे ऍप्लिकेशन. सनस्क्रीन हे किमान आपल्याला घरातून जर आपल्याला बाहेर जायचं असेल, सपोज तुम्हाला जर 11 वाजता घरातून बाहेर पडायचं असेल, तर तुम्ही सनस्क्रीन किमान अर्धा तास आधी म्हणजे 10:30 वाजता तुम्हाला लावलं पाहिजे. ज्यामुळे काय होईल की अर्धा तास आधी तुम्ही जेव्हा लावता तेव्हा तो सनस्क्रीन तुमच्या फेसवर सेट व्हायला वेळ लागतो, किमान अर्धा तास तरी जातो. तेच सनब्लॉक काय बोलतं की मला अर्धा तासाची गरज नाहीये, मला तुम्ही क्विकली म्हणजे इन्स्टंट असं आत्ता तुम्ही लावलात आणि बाहेर पडलात तरी सुद्धा चालेल असं सनब्लॉक सांगतं. असं मी सांगत नाही, असं सनब्लॉक सांग. पण इथे आपण आपलं डोकं लावायचं आहे. आपण लावलं आणि बाहेर पडलं, त्यांनी सांगितलं की लावा आणि बाहेर पडा असं करायचं नाही. त्याला सुद्धा सेट व्हायला आपण टाइम द्यायचा आहे. ते म्हणत नाहीत की मला टाइम पाहिजेत, पण आपल्याला द्यायचा आहे. आपल्या स्किनचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे थोडं तरी ॲटलिस्ट 15 मिनिटं आधी तरी तुम्ही लावलं तरी सुद्धा चालणार आहे. पॉइंट नंबर 5, सनस्क्रीनमध्ये फक्त SPF असतो, जो प्रोटेक्ट करतो UVB रेज पासून. फक्त UVB रेज पासून सनस्क्रीन आपल्याला प्रोटेक्शन देतं, ज्याच्यामध्ये असतं SPF. आता SPF म्हणजे काय? त्याचा फुल फॉर्म आहे सन प्रोटेक्शन फॅक्टर, जो आपल्याला फक्त UVB रेज पासून प्रोटेक्ट करत असते. आणि SPF हा एक नंबर दाखवतो की सूर्यापासून तुम्हाला किती % म्हणजे किती पट तुम्हाला प्रोटेक्शन मिळणार आहे. तर त्याच्यामध्ये खूप सारे नंबर्स असतात. 15 पासून स्टार्ट होतात नंबर. आता सपोज एक उदाहरण घेऊया, SPF 30 तुम्ही बघितलं असेल, तर त्याचा अर्थ असा असतो की सूर्यापासून येणारे जे किरण आहे, UVB जी किरण आहे, त्याच्यापासून तुम्हाला 30% 30 पट तुम्हाला संरक्षण मिळणार आहे. 30 पट तुम्हाला संरक्षण मिळणार आहे, असा त्याचा अर्थ होतो. जर SPF 50 असेल, तर सूर्यापासून येणाऱ्या किरणांपासून 50 पट तुम्हाला त्याचं संरक्षण मिळणार आहे, असा त्याचा अर्थ होतो SPFचा. SPF लिहिलेलं असतं आणि बाजूला एक नंबर असतो. तर तो नंबर हेच दाखवतो की सूर्यापासून तुम्हाला किती पट प्रोटेक्शन मिळणार आहे. तेच जर आपण आता सनब्लॉकमध्ये बघायला गेलो, तर सनब्लॉकमध्ये ब्रॉड स्पेक्ट्रम प्रोडक्ट, जो UVA आणि UVB दोन्ही किरणांपासून आपल्याला संरक्षण देत असतं. पॉइंट नंबर 3, सनस्क्रीन कधी, कशी व कोणी लावायची? तर सनस्क्रीन ही दररोज न चुकता, घरात असो किंवा घराच्या बाहेर जाणं असो, तुम्हाला दररोज न चुकता सनस्क्रीन लावायची आहे. कशी लावायची? तर फेस वॉश करून झाल्यानंतर टोनर येईल, त्याच्यानंतर मग मॉइश्चरायझर येईल. मॉइश्चरायझर नंतर तुम्हाला सगळ्यात जी लास्ट स्टेप असेल, ती तुम्हाला सनस्क्रीन लावायची आहे. आणि फर्स्ट टाइम जर लावत असाल, तर तुम्हाला नेहमी पॅच टेस्ट करूनच सनस्क्रीन लावायची आहे. सगळीकडे छान असं चेहऱ्यावर लावायचे आहे, नेकला लावायचे आणि कान सुद्धा विसरायचं नाहीये. आता कोणी लावायची? तर मुलगा असो, मुलगी असो, सगळ्या माणसांनी सनस्क्रीन, सनब्लॉक लावायची आहे. पण स्किन टाईप ओळखूनच तुम्हाला तुमची सनस्क्रीन लावायची आहे, नाहीतर तुम्हाला खूप सारे पिंपल्स येतील. लक्षात घ्या, जर तुम्हाला तुमचा स्किन टाईप माहीत नसेल आणि तुम्ही रँडम एखादं कोणतंही सनस्क्रीन लावलंय, तर तुम्हाला नक्कीच पिंपल्स येणार आहेत. ही गोष्ट पहिला लक्षात घ्यायची आहे. आता तुम्हाला तुमचा जर स्किन टाईप माहीत नसेल, तर मी एक स्किन टाईपवर खूप चांगला व्हिडिओ केलेला आहे. त्या व्हिडिओची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. एकदा स्किन टाईप कळलं ना, की जगातलं तुम्ही कोणतंही सनस्क्रीन वापरू शकता, कोणतंही तुम्ही प्रोडक्ट वापरू शकता चेहऱ्यावर लावण्यासाठी. तर सगळ्यात आधी तुमचा स्किन टाईप ओळखा आणि मगच प्रोडक्ट विकत घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि म्हणूनच व्हिडिओच्या शेवटी मी सगळ्यात युजफुल अशी टिप ठेवलेली आहे. तर ती टिप अशी आहे की तुम्ही कितीही सनस्क्रीन लावा, सनब्लॉक लावलं तरी सुद्धा तुम्हाला बाहेरून सुद्धा एक फिजिकल प्रोटेक्शन घ्यावं लागेल, आणि ते म्हणजे स्कार्फ. तर तुम्हाला असं वाटेल की आता हे काय एवढं सनस्क्रीन लावायचं, सनब्लॉक लावायचं आणि तरीसुद्धा हा स्कार्फ का घ्यायचा? सनस्क्रीन लावताय खूप चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यावर तुम्ही हा स्कार्फसुद्धा लावा. स्कार्फ शक्यतो तुम्ही कॉटनचाच घ्या, कॉटन मिक्स असेल तरीसुद्धा चालेल, पण ज्याच्यामध्ये तुम्हाला गरम होणार नाही. आणि जर कॉटन घेतला तर तुम्हाला त्याच्यामध्ये गरमसुद्धा होणार नाही. आणि विश्वास ठेवा माझ्यावर की एकदा जर तुम्हाला स्कार्फची सवय लागली ना, तुम्ही स्कार्फशिवाय बाहेर जाऊच शकणार नाही. आणि ही खूप चांगली सवय आहे. मी 2018 पासून स्कार्फ वापरते. जेव्हापासून मी स्कार्फ वापरायला लागले, मला स्किनचा प्रॉब्लेम खूप कमी प्रमाणात जाणवायला लागलाय. की म्हणजे उन्हापासून जो आपल्याला प्रॉब्लेम होतो ना, म्हणजे त्वचा टॅनिंग होते किंवा काय, तर
स्कार्फमुळे खूप कमी होतात प्रॉब्लेम्स. तर तुम्ही प्लीज स्कार्फ एखादा विकत घ्या आणि जेव्हा जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडता त्या स्कार्फ लावल्याशिवाय बाहेर पडू नका. कारण हे सूर्यापासून पण प्रोटेक्शन देणार आहे आपल्याला आणि चुकीच्या माणसांपासून सुद्धा आपल्याला प्रोटेक्शन देणार आहे. तर स्कार्फ नक्की तुम्ही वापरत जा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जो बेल आयकॉन सुद्धा जो आहे ना तो सुद्धा हिट करा. म्हणजे फ्युचरमध्ये मी जे काही व्हिडिओ अपलोड करेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा.